खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने नेले हिसकावून या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माढा लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे सातारा शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले स्वागत. कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कोरेगाव तालुक्यातील सायगाव धामनेर या गावास भेट देऊन गावातील विविध समस्याबाबत ग्रामस्थांशी साधला संवाद. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील भरतगाव हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर मालट्रक पलटी झाल्याने वाहतूक काही काळ झाली होती ठप्प. ही अपघाताची माहिती बोरगाव पोलीस ठाण्यात समजल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करत क्रेनच्या साहाय्याने मालट्रक बाजूला हटवला. खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे एस.टी. बस आगारात 12 वर्षापासून डांबरीकरणच करण्यात आले नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला पुसेसावळी बस स्थानकाची ॲलर्जी आहे का असा पडत आहे प्रश्न. वडूज कातर खटाव रस्त्यावरील बुरुंगले वस्ती येथील ओढ्यावरील पुलाचा संरक्षक कठडा एका बाजूने तुटला असल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला असून पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली. कराड तालुक्यातील गोटे येथे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ वहिदा आसिफ शेख यांची बिनविरोध करण्यात आली निवड. खटाव तालुक्यातील मायनी येथील चांदणी चौकातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या कडेला दिवसेंदिवस अतिक्रमण होत होते. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मायनीतील व्यावसायिकांची अतिक्रमणे काढली. शाळा प्रवेशासाठी लागणारे दाखले त्वरित द्यावेत अशी मागणी कराड तालुका संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आली. नीरा देवधर प्रकल्पामधील आरक्षित पाणी तसेच अतिरिक्त पाणी खंडाळ्याच्या वाट्याला मिळावे, खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे मागणी. पाटण शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव. मोकाट श्वानांकडून नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनेत वाढ. मात्र नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष. मोकाट श्वानांमुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. कराड तालुक्यातील किल्ले सदाशिवगडवरील वृक्ष संपदा वाढीसाठी किल्ले सदाशिवगडावर होणार 10,000 सीडबॉलचा वर्षाव. कराड तालुक्यातील उमरज येथील सौ मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयातील सहशिक्षणाला मिळाली मान्यता. प्रथमच या महाविद्यालयामध्ये प्रथमच मुलामुलींचे सहशिक्षण सुरू होणार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवानिमित्त फलटण येथे दिनांक 20 जून रोजी भव्य गजी नृत्य व ओळी स्पर्धेचे करण्यात आले आहे आयोजन. कराड व पाटण तालुक्यात चांगल्या झालेल्या पावसाने कराडजवळ कृष्णा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन खोडशी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. शालेय जीवनात गुणवत्ताबरोबरच मूल्य संस्कारात वाढ होणे आवश्यक. प्राध्यापक रवींद्र कोकरे यांचे फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे प्रतिपादन. पावसाळ्यातील जलजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवावी अशा सूचना जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी यास्नी नागराजन यांनी दिल्या. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा चेअरमन किरण यादव यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 23 जून रोजी सातारा शहरातील कोडवली येथील मोरिया लॉन्स येथे होणार. ही सभा विविध मुद्द्यांवरून वादळी होण्याची शक्यता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा फार मोठा उद्रेक होईल, आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा. सातारा तालुक्यातील ठोसेघर कास परळी परिसरात BSNLची सेवा ठप्प, रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण. मागील 24 तासात कोयना धरणात 31 मिलीमीटर पावसाची नोंद. कोयना धरणातील पाणीसाठा 15 TMC. महाबळेश्वरची तहान भागवणाऱ्या वेण्णा लेक तलावातून गाळ काढण्याचे काम सुरू असल्याने वेण्णा लेक तलावाची साठवण क्षमता वाढणार. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक मुंबई दादर येथील वसंत स्मृती या भाजपच्या मुंबई कार्यालयात पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. खटाव मान तालुका ॲग्रोच्या ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ खटाव तालुक्यातील पडळ येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर गारगे यांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेत 9 जूनला झालेल्या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत जावली तालुक्यातील पावरावाडी येथील विजय भिल्लारे यांनी 10 तास 59 मिनिटे 41 सेकंद या वेळात पूर्ण केली मॅरेथॉन. खटाव तालुक्यातील वडूजमध्ये अंतर्गत रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावरून चालताना नागरिकांनी करावी लागत आहे तारेवरची कसरत. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरवली येथे शुक्रवार दिनांक 14 जून रोजी सद्गुरू यशवंत बाबा जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली साजरी.